विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आणि बेस्ट लक फॉर द न्यू सेशन ऑफ व्हिडिओ लेक्चर्स. या ऑनलाईन तथा व्हिडिओ लेक्चर्स प्रक्रियेत मी आपले श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती व श्री शिवाजी महाविद्यालय चिखली यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. तसेच या नाविन्यपूर्ण ऐतिहासिक अशा शैक्षणिक सत्रासाठी अर्थात 2020-21 साठी आपणास शुभेच्छा देतो. मित्रांनो, मागील शैक्षणिक सत्रात अर्थात 2019-20 हे आपण नेहमीच्या पारंपरिक क्लासरूम टीचिंग मेथडनी म्हणजे फेस टू फेस टीचिंग पद्धतीने शिकलो. जी पद्धती आमच्यासह आपल्या सर्वांसाठी अंगवळणी पडलेली होती, जिशी आपण एकरूप झालेलो होतो. त्यामुळे ही नवीन व्हिडिओ लेक्चर पद्धती अंगवळणी पडायला, तिच्याशी एकरूप व्हायला आपल्याला थोडा उशीर लागेल, पण मला विश्वास आहे की आपण लवकरच या पद्धतीची सुद्धा एकरूप होऊन जाऊ आणि आपण एकमेकांना समजून घेऊ शकू. मित्रांनो, मार्च 2020 हा महिना आपल्या सर्वांच्या चिरस्मरणात राहील. कारण एका दृष्टीने हे वर्ष हा महिना ऐतिहासिक म्हणून संपूर्ण जगात ओळखला जाईल. कारण मार्च 2020 पर्यंत आपण आपला जो सिलेबस आहे तो जवळपास पूर्ण केला होता. आपले सेमिनार्स आणि असाइनमेंट्स जे थोड्या प्रमाणात बाकी होते ते आपण घाईघाईत पूर्ण केले आणि काही आपण ऑनलाईन पद्धतीने सुद्धा पूर्ण केले. त्यामुळे त्यानंतर आजपर्यंतच्या 5 महिन्यांनंतर आपण विचार केला तर तेव्हापासून कोरोनाच्या या जागतिक महामारीने आपल्याला हैराण केलेलं आहे. आज 5 महिने झाले आणि कोरोना महामारीचं जे सत्र आहे ते थांबायचं नाव घेत नाही. कदाचित ते कधी थांबेल हेही आपण सांगू शकत नाही. या आजाराने केवळ महाराष्ट्राला नाही, भारताला नाही, तर संपूर्ण जगाला आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि प्रशासकीय इत्यादी अशा सर्वच दृष्टीने संकटात टाकला आहे आणि सर्वांना घरात आपापल्या गावात अक्षरशः कोंडून ठेवलेलं आहे. पर्यायाने सर्वांनाच आपली जगण्याची, शिकणे व शिकवण्याची, आपले काम करण्याची म्हणजेच कामकाजाची पद्धती सुद्धा बदलावी लागली. आज शिक्षणाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर KG to PG पर्यंत, अगदी रिसर्च पर्यंत सुद्धा नाईलाजास्तव आपल्याकडे परिपूर्ण अशा प्रकारची साधनं असली किंवा नसली तरी सुद्धा ऑनलाईन टीचिंगचा आणि लर्निंग मेथडचा आपल्याला आज वापर करावा लागतोय. त्या दृष्टीने आपल्या देशातही, आपल्या विद्यापीठातही आणि शाळांमध्ये सुद्धा त्याचा प्रयत्न होतोय. 2019-20चं आपलं सत्र जेमतेम शिकून झालं होतं. 12वीच्या परीक्षा नुकत्याच संपल्या होत्या आणि आपल्या परीक्षा मात्र जवळपास गेल्याच असं म्हटलं तरी हरकत नाही. नवीन सत्र होऊन तसा आज जवळपास महिना ते 1.5 महिना झाला. परंतु वाढत्या कोरोनाच्या आधारामुळे कॉलेज किंवा शाळा नेहमीप्रमाणे सुरू होऊ शकल्या नाही. पुढच्या काही महिन्यामध्ये सुद्धा त्या कशा सुरू होतील, होऊ शकतील किंवा नाही, आणि झाल्या ते कितपत सुरक्षित राहतील या बाबतीत कोणत्याही प्रकारची शाश्वती नाही. शैक्षणिक प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झालेली आहे. आपल्या सर्वांच्या मनात या आजाराची एक प्रकारची अनामिक भीती सुद्धा निर्माण झालेली आहे. ST बसेस, ॲटो
या बंद आहेत. परिणामी आपल्या ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत ते शाळा किंवा महाविद्यालयापर्यंत कसे पोहोचतील याची चिंता आहे. आणि त्या बंद असल्यामुळे एस टी पासेस बंद असतील आणि त्यांना महाविद्यालयात कदाचित येणं सुद्धा अशक्य होऊन जाईल. आणि ते आले तरी कितपत सुरक्षित राहील हा प्रशासन, समाज आणि पालक आणि शिक्षक या सर्वांचा मोठा प्रश्न आहे. अनेक देशांनी भारतातही मोठ्या शहरात कॉलेजमध्ये आणि शाळांमध्ये ऑनलाईन टीचिंग लर्निंग जी प्रोसेस आहे ती सुरू केलेली आहे. ऑनलाईन सुरू करण्याची कोणालाही अजिबात हौस नाही, कारण फेस टू फेस टीचिंग लर्निंगमध्ये जी मजा आहे ती यात नाही. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये जो संवाद व्हायला हवा तो यामध्ये पाहिजे त्या स्वरूपात फेस टू फेस होऊ शकत नाही. दुसरी गोष्ट, विद्यार्थ्यांना सुद्धा आपलं अवधान टिकवणं, शिकवण्यावर आपलं लक्ष केंद्रित करणं हे अशक्य आहे. आणि शिक्षकाला सुद्धा विद्यार्थ्यांशिवाय समोर उभं राहून एखाद्या कसलेल्या नटाप्रमाणे शिकवणं अंगवळणी पडायला कदाचित आणखी वेळ लागेल. परंतु म्हणून आपल्याला हातावर हात देऊन विचार करत बसता येणार नाही, कारण आपल्या आयुष्यातील अनमोल वर्ष वाया जाण्याची खूप मोठी भीती आहे. म्हणून कोरोनाचं एक प्रकारचं वादळ आहे. वादळ शांत झालं की सर्व काही सुव्यवस्थित होईल. म्हणून कोरोनाचं वादळ केव्हा तरी संपेलच. ते महिन्यात संपेल, 2 महिन्यात संपेल, 6 महिन्यात संपेल किंवा वर्षभरानंतर संपेल. पण तोपर्यंत आपल्याला थांबता येणार नाही. आपल्याला जमेल तशा प्रकारच्या साधनांनिशी आपल्याला पुढे जावं लागणार. जसे की अमिताभ बच्चन सुद्धा म्हणाले कि ये दिन भी ये वक्त भी गुजर जाएगा, क्योंकि दिन ही तो है, वक्त ही तो है, गुजर जाएगा. म्हणून कोरोनाचं हे जे संकट आहे हे जाईल, पण म्हणून आपलं शिकणं आणि शिकवणं आपल्याला थांबवता येणार नाही. म्हणून हताश न होता आपल्याकडे आहे त्या उपलब्ध साधनांसह शैक्षणिक कार्यासाठी कोरोनाशी आपल्याला लढायचं आहे. आमच्याकडे हे नाही, ते नाही, कदाचित पाहिजे तसं जमणार नाही, परंतु करत राहावं लागेल, चालत राहावं लागेल, आपल्याला थांबता येणार नाही. म्हणूनच या पार्श्वभूमीवर आपल्या भारताचे पहिले कृषी मंत्री आणि आपल्या श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे संस्थापक शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी स्थापन केलेली संस्था, या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष माननीय हर्षवर्धनजी देशमुख, त्यांची सर्व कार्यकारिणी, माननीय सचिव यांच्या आदेशाने, त्यांच्या मार्गदर्शनाने आणि आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर गारोडे सर यांच्या नेतृत्वात आपण या ऑनलाईन किंवा व्हिडिओ टीचिंग प्रोसेसला या ठिकाणी आपल्या महाविद्यालयात प्रारंभ करतो. यासाठी आपल्या संस्थेने LMS सिस्टीम ही लॉन्च करण्यात निर्धार केलेला आहे, ज्यामध्ये लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून या सिस्टीमचा प्रारंभ करण्याचा निर्धार आपल्यासाठी आम्ही सर्वांनी केलेला आहे. आम्हाला याची जाणीव आहे की आपले अनेक विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या गरीब आहेत, ते ग्रामीण भागातील आहेत. म्हणून सर्वांकडे स्मार्टफोन असतीलच असं नाही, असले तरी ते उच्च दर्जाचे असतीलच असे नाही. आणि सर्वत्र पुरेसं नेट उपलब्ध असेलच असंही नाही, किंवा ते सतत नेट अवेलेबल राहीलच असं पण नाही. आणि म्हणून आपल्या मित्रांना या कार्यात ज्यांच्याकडे सर्व साधनं आहेत त्या सर्वांनी मदत करायची.
आपली संस्था आणि कॉलेजसुद्धा या दृष्टिकोनातून काही विशेष प्रयत्न करण्याचा निर्धार करत आहे. आणि म्हणूनच नेट अवेलेबल कदाचित राहणार नाही आणि आपल्या टीचिंग लर्निंगमध्ये खंड पडू नये म्हणून आम्ही व्हिडिओ लेक्चर्सचा सुद्धा एक ऑप्शन ठेवलेला आहे. उद्देश हा आहे की ग्रामीण भागातील विद्यार्थ्याला त्याच्या सोयीनुसार त्याच्याकडे आम्ही पाठवलेलं जे व्हिडिओ लेक्चर्स आहे त्याच्या सोयीनुसार पाहू शकेल, ऐकू शकेल, सिलेबस समजून घेऊ शकेल, हा त्या पाठीमागचा उद्देश आहे. याशिवाय हे संपल्यानंतर तुमच्या काही शंका असतील, तुमचे काही प्रश्न असतील, तुमच्या काही अडचणी असतील तर त्यासाठी आपला व्हॉट्सअप ग्रुप आहेच. त्यावर आपण आपले प्रश्न विचारू शकता, काही शंका असतील त्या विचारू शकता. त्यांचं निरसन करण्यासाठी आम्ही बांधील आहोत. याची शाश्वती आम्ही सर्वजण आपणाला देतो. आणि म्हणून अशा स्थितीमध्ये आपल्याला ऐतिहासिक टीचिंग लर्निंग प्रोसेसला प्रारंभ करायचा आहे. आपल्या सर्वांचं सहकार्य लागेल. आपण यात सहभागी व्हाल, यश अनुरूप व्हाल अशी अपेक्षा या ठिकाणी बाळगतो. तुम्हाला शुभेच्छा देतो. स्टार्ट. विद्यार्थी मित्रांनो, आपण BA सेकंड इयर सेमिस्टर 3 पॉलिटिकल सायन्स या विषयाच्या अभ्यासक्रमाकडे वळतो आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण BA पार्ट 1 मध्ये सेमिस्टर फर्स्ट आणि सेकंड मध्ये भारतीय घटनात्मक तरतुदी व स्थानिक स्वराज्य संस्था हा राज्यशास्त्राचा विषय 2 सत्रात शिकलो आहे. अर्थात आपण भारताचे नागरिक आहोत आणि त्या दृष्टिकोनातून राज्यशास्त्र शिकताना किंवा इतर देशांची संविधान शिकताना त्यापूर्वी आपल्याला आपल्या देशाचं संविधान समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून पार्ट 1 ला आपण भारतीय संविधान शासन आणि राजकारण एका अर्थाने शिकलेलो आहे. आपण भारतीय संविधान कसं आकाराला आलं, कसं निर्माण झालं, त्याची प्रोसेस कोणती होती, भारतीय संविधान, त्याची उद्देश पत्रिका, नागरिकांचे मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्व, नागरिकांची कर्तव्य, कार्यकारी मंडळ, न्यायव्यवस्था इत्यादी अनेक बाबी आपण भारतीय संविधानात शिकलो. आणि एकूणच भारतीय शासन आणि राजकारण कसं चालतं हे आपण समजून घेऊ. परंतु आता आपण BA सेकंड इयरला प्रवेशित झालेलो आहोत आणि सेमिस्टर 3 मध्ये आपण आलेलो आहोत. अशा स्थितीत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या बोर्ड ऑफ स्टडीने आपल्यासाठी सेम 3 साठी एका अर्थाने तुलनात्मक शासन आणि राजनीती हा जो पेपर आहे हा शिकण्यासाठी निश्चित केलेला आहे, ज्याचं टायटल निवडक संविधाने व आंतरराष्ट्रीय संबंध असा आहे. मग निवडक संविधाने म्हणजे कोणती संविधाने? तरी निवडक संविधाने म्हणजे देशातील काही प्रमुख राष्ट्रांची संविधाने, ज्यामध्ये ब्रिटिश संविधान आहे, अमेरिकन संविधान आहे आणि त्याचबरोबर दक्षिण आशियाई राष्ट्रांसाठी परस्परांना विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, आर्थिक अशा विविध क्षेत्रात एकमेकांना मदत आणि सहकार्य करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली सार्क ही संघटना शेवटच्या युनिटमध्ये आपण शिकणार. तत्पूर्वी मला तुम्हाला सांगायला आवडेल की निवडक संविधानामध्ये या वर्षामध्ये सेमिस्टर 3 आणि 4 मिळून आपण ब्रिटिश संविधान, अमेरिकन संविधान आणि चीनचं संविधान या 3 संविधानांचा तुलनात्मक स्वरूपाचा अभ्यास करणार आहे. आणि भारतीय संविधानापेक्षा ते कसं वेगळं आहे हे सुद्धा आपण पडताळून पाहणार. मित्रांनो, आपण जेव्हा समाजात वावरतो
त्यावेळेस आपल्या अवतीभोवती असलेले जे सामाजिक पर्यावरण आहे, जे सामाजिक वातावरण आहे, त्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम आपल्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीवर, आपल्या प्रगतीवर, आपल्या विकासावर होत असतो. आपली इच्छा असली किंवा नसली तरी सुद्धा त्याचा प्रभाव, त्याचा परिणाम आपल्यावर निश्चितपणे होत असतो. जसं व्यक्तींचं, तसं कुटुंबांचं आहे, तसंच जगातील राष्ट्रांचं सुद्धा आहे. आणि म्हणून ज्यावेळेस एखादा देश, एखादं संविधान आपल्या देशाच्या शासन कारभारासाठी स्वीकारतो, तेव्हा त्या संविधानाच्या निर्मितीवर सुद्धा जगातील इतर राष्ट्रांच्या संविधानांचा, त्यांच्या राजकीय जीवनाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रभाव पडत असतो. जसे की आपण BA पार्टमध्ये शिकलो की भारतीय संविधान निर्मितीवर सर्वात जास्त प्रभाव ब्रिटनच्या संसदीय शासन पद्धतीचा आहे. त्याखालोखाल अमेरिकेच्या अध्यक्ष लोकशाही शासन पद्धतीचा आहे. म्हणजे आपण तो प्रभाव टाळू शकलो नाही, नाकारू शकलो नाही. आणि म्हणून आपण जगातील या प्रमुख राष्ट्रांच्या संविधानाचा अभ्यास करणार आणि आपल्या संविधानाची एका अर्थाची पडताळणी करण्याची तुलना करणार. पण या ठिकाणी प्रश्न असा निर्माण होतो की ब्रिटनचं संविधान आपण का अभ्यासायचं, किंवा अमेरिकेचं संविधान आपण का अभ्यासायचं, किंवा चीनचं संविधान आपण का अभ्यासायचं. कदाचित आपल्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होईल की तिन्ही राष्ट्र जगातील सुपर पॉवर्स आहेत आणि म्हणून जगातील सुपर पॉवर्स असल्या कारणाने जगातील राज्यशास्त्राचे विद्यार्थी या सुपर पॉवरच्या संविधानाचा अभ्यास करतात, म्हणून त्यांना सिलेबसमध्ये अभ्यासासाठी ठेवल्या जातात. पण हे खरं नाही. हा केवळ योगायोग आहे. आपण ब्रिटन, अमेरिका किंवा चीनच्या संविधानाचा तुलनात्मक अभ्यास करणार आहोत ते त्या सुपर पॉवर आहेत म्हणून नाही, तर योगायोग असा आहे की ते सुपर पॉवर जरी असले तरी योगायोग असा आहे की या संविधानाची स्वतःची अशी स्वतंत्र बैठक आहे, स्वतःचे स्वतंत्र निर्मिती मूल्य आहे. जरी ते सुपर पॉवर असले तरी सुद्धा त्यांनी ज्या राजकीय संविधानाचा, राजकीय व्यवस्थेचा, शासनाचा स्वीकार केलेला आहे, त्यांचा तो स्वीकार, त्यांची ती निर्मिती ही स्वतःची. आणि त्यांनी जी संविधान निर्माण केली त्या संविधानाचा प्रभाव मग इतर देशांनी लोकशाही शासन पद्धती किंवा कोणत्याही प्रकारची शासन पद्धती स्वीकारली असेल तर त्यांच्या संविधान निर्मितीवर पडलेला आहे. जसं ब्रिटनच्या संसदेत लोकशाही शासन पद्धतीचा, अमेरिकेच्या अध्यक्ष लोकशाही शासन पद्धतीचा प्रभाव हा भारताच्या संविधान निर्मितीवर पडलेला आहे. मग अशी काय विशेषता आहे या देशाच्या संविधान निर्मितीमध्ये? तर मित्रांनो, मला तुम्हाला सांगायला आवडेल की मध्ययुगीन काळाच्या पूर्वीचा इतिहास जर आपण जगाचा अभ्यासला तर आपल्याला लक्षात येईल की लोकशाही शासन पद्धती ग्रीक नगरराज्यांचा अपवाद वगळता लोकशाही शासन पद्धती ही राष्ट्रराज्याच्या युगामध्ये केवळ ब्रिटनमध्ये अस्तित्वात होती. त्यानंतर ती अमेरिकेत निर्माण झाली आणि मग काळाच्या ओघात संपूर्ण जगात राजशाही शासन पद्धती होत्या किंवा लोकशाही शासन पद्धती होत्या. पण मग काळाच्या ओघामध्ये लोकशाही हा आदर्श शासनाचा प्रकार जगातील अनेक नवस्वतंत्र राष्ट्रांनी किंवा ज्या देशात राजशाही होती तिथे क्रांती झाल्यानंतर तिथे लोकशाही शासन पद्धती स्वीकारली गेली होती. या लोकशाही शासन पद्धतीचा रोल मॉडेल कोण होतं? त्यांनी ज्या लोकशाही शासन पद्धती स्वीकारल्या ती स्वीकारत असताना त्यांनी प्रेरणा कोणत्या राष्ट्राकडून घेतली होती? तर मला तुम्हाला सांगायला आवडेल की ब्रिटन हा असा देश आहे की ज्या देशाने राष्ट्रराज्याच्या युगामध्ये लोकशाही शासन पद्धतीची खऱ्या अर्थाने मुहूर्तमेढ जगात सर्वात पहिल्यांदा घातलेली. त्यानंतर अमेरिकेला नंबर लागतो. ब्रिटनमध्ये संसदीय लोकशाही शासन पद्धती निर्माण झाली. मुळातच निरंकुश राजशाहीतून लोकशाही शासन पद्धतीचा
जो विकास, मी निर्माण नाही म्हणणार, विकास म्हणे, जो विकास झालेला आहे तो अत्यंत आश्चर्यकारक आहे. कारण निरंकुश राजतंत्र उलथून तिथे लोकशाही निर्माण नाही झाली, तर निरंकुश राजतंत्राचं रूपांतर काळाच्या ओघात नाममात्र राजशाहीत झालं आणि निरंकुश राजतंत्राची जागा संसदीय लोकशाही शासन पद्धतीने घेतली. आणि म्हणून ब्रिटनला लोकशाही शासनाची, पार्लमेंटची जन्मदात्री म्हटलं जातं. विशेषतः संसदीय लोकशाही शासन पद्धती जन्माला घालण्याचं पूर्ण श्रेय हे ब्रिटनला जातं. ब्रिटनच्या सुसंस्कृत अशा प्रकारच्या समाजाला. आणि ज्या ब्रिटनचं आधिपत्य अनेक वर्ष ज्या अमेरिकेवर होतं, त्या अमेरिकेने ब्रिटनपासून स्वतंत्र झाल्यानंतर लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केला ब्रिटन सारखा. परंतु त्यांनी लोकशाही शासन पद्धती स्वीकारताना ती संसदीय लोकशाही शासन पद्धतीने स्वीकारली, तर त्यांनी एक नवीन फॉर्मॅट जगाला दिला, जो अध्यक्षीय लोकशाहीचा आहे. संसदीय लोकशाहीत काय असते की संसदेचा शासनावर नियंत्रण असतं. अध्यक्षीय लोकशाहीमध्ये अध्यक्ष हा पॉवरफुल असतो, म्हणून तिला अध्यक्षीय लोकशाही म्हणतात. आणि म्हणून संसदीय लोकशाही कशी निर्माण झाली, अमेरिकेची अध्यक्षीय लोकशाही कशी निर्माण झाली, ती कशी रुजली, कशी विकसित झाली आणि मग जगामध्ये ती कशी प्रसार पावली, हे आपल्याला मुळात या माध्यमातून अभ्यासायचं आहे. या संसदीय लोकशाहीचंही आणि त्या अध्यक्षीय लोकशाहीचं स्वरूप नेमकं कसं होतं हे आपल्याला अभ्यासायचं आहे. ज्याचा इम्पॅक्ट, प्रभाव, परिणाम हा जगातील इतर देशांनी, ज्या ज्या देशांनी लोकशाही शासन पद्धती स्वीकारल्या त्यांच्या निर्मितीवर निश्चितपणे झाले. आणि म्हणून BA सेकंडच्या सेम थर्डमध्ये आपण पहिल्या युनिटमध्ये आणि दुसऱ्या युनिटमध्ये ब्रिटिश संविधान अर्थात ब्रिटनचं शासन आणि राजकारण याचा अभ्यास करणार. मग ब्रिटनचं संविधान आपल्याला जर अभ्यासात असेल तर मग तिथे ब्रिटनचं संविधान नेमकं कसं निर्माण झालं हे सुद्धा आपल्याला समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून मुळातच ब्रिटन की ज्या ब्रिटनमध्ये ही संसदीय लोकशाही विकसित झाली, ती का झाली, कशी झाली, तिची पार्श्वभूमी काय, कोणत्या कारणाने ती विकसित होऊ शकली, याचा मागोवा घेणं, ती समजून घेणं, त्याचा इतिहास लक्षात घेणं आपल्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. कारण एखाद्या देशामध्ये लोकशाही शासन पद्धती स्वीकारणं 1.5-2 वर्षामध्ये संविधान तयार करणं आणि ते लागू करणं हे सोपं आहे. जसं आपण 2 वर्ष 11 महिने 18 दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर 1946 ते 1949 या कालावधीमध्ये भारतासाठी संविधान तयार केलं आणि 26 जानेवारी 1950 ला आपण ते ऍक्सेप्ट केलं, लागू केलं आपल्या देशात. ब्रिटनमध्ये असं नाही. ब्रिटनमध्ये निरंकुश राजतंत्रातून लोकशाही निर्माण झाली आणि ती हजारो वर्षाच्या काळाच्या ओघात निर्माण झाली. कोणतीही लोकशाहीची संस्था तिथे निर्माण व्हायला कधी कधी 15-15, 20-20, 50-50, 100-100 वर्षाचा कालावधी लागलेला आहे. मग नेमका तो कसा निर्माण झाला आणि ती लोकशाही निरंकुश राजशाही लोकशाही शासन पद्धतीकडे संक्रमित होत असताना, वाटचाल करत असताना तिच्यात काही अडथळे आलेच नाहीत का? लोकशाहीच्या विकासाचा हा प्रवाह रोखण्याचा प्रयत्न झालाच नाही का, अशी शंका आपल्या मनात निर्माण होऊ शकते. तर विद्यार्थी मित्रांनो, लोकशाही विकासाच्या प्रक्रियेमध्ये अनेक अडथळे आले, पण त्या अडथळ्यावर मात करत ब्रिटनमध्ये संसदीय लोकशाही सातत्याने विकसित होती. मुळात ब्रिटन हा देश असा आहे, त्याचा भौगोलिकदृष्ट्या जर आपण विचार केला तर ते एक युरोप खंडातलं एक राष्ट्र आहे. पण ब्रिटनमध्ये निरंकुश राजतंत्रातून लोकशाही शासन पद्धती विकसित होत असताना त्या हजारो वर्षाच्या कार्यकाळामध्ये ब्रिटनच्या राजकीय जीवनात कोणत्याही प्रकारचा व्यत्यय आला नाही, त्यांच्यावर कोणी आक्रमण केले नाही, ते कोणाच्या आधिपत्याखाली गेले नाही. उलट त्यांनी जगातील इतर राष्ट्रावर आपली गुलामी लागली, तिथे शासन केलं, जगात मोठं साम्राज्य निर्माण केलं. पण हे ब्रिटनला कसं शक्य झालं?
कारण ब्रिटनचा भौगोलिक माहिती जर आपण लक्षात घेतली तर आपल्याला लक्षात येईल की ब्रिटन हा समुद्राच्या चारही बाजूने मध्ये असलेले एक बेट आहे. साधारणपणे 20 किलोमीटर रुंद असलेली जी ब्रिटिश खाडी आहे त्या ब्रिटिश खाडीने युरोपातील इतर राष्ट्रांपासून ब्रिटनला वेगळं ठेवलं आणि त्यामुळे ब्रिटनवर आक्रमण करणं, ब्रिटनला ताब्यात घेणं आणि ताब्यात घेतल्यानंतर तिथली राजकीय प्रक्रिया खंडित करणं जगातील कोणत्याही राष्ट्राला शक्य झालं नाही. आणि म्हणून मागच्या हजारो वर्षाच्या कार्यकाळामध्ये तिथे ही लोकशाही शासन पद्धती विकसित होऊ शकते. ब्रिटनचं भौगोलिक भूप्रदेशाचं वैशिष्ट्य असं आहे की तिथे साधारणपणे 4 प्रदेश आहेत. जसे भारतामध्ये महाराष्ट्र आहे, गुजरात आहे, तिथे अंदमान निकोबार आहे, दमण आहे, दीव आहे, अशा पद्धतीने तरी सुद्धा आपला एक भूप्रदेश आहे, आपला एक देश आहे. तसंच ब्रिटनमध्ये बेसिकली इंग्लंड हा एक प्रदेश आहे, आयर्लंड, वेल्स, स्कॉटलँड अशा 4 प्रदेशांचं मिळून ब्रिटन बनले आहे. आणि या 4ही प्रदेशांना मिळून जे ब्रिटन बनलेलं आहे त्याला ग्रेट ब्रिटन असे म्हटलं जातं. किंवा त्याचं नाव जरी आपण त्याला ब्रिटन म्हणत असलो किंवा इंग्लंड म्हणत असलो तरी युनायटेड किंगडम्स म्हणजे UK, जसं अमेरिकेला USA म्हणून ओळखलं जातं, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, आपण अमेरिका म्हणतो, पण बेसिकली युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका म्हणजे USA असं आपण म्हणतो. तसं आपण ब्रिटनला ब्रिटन किंवा इंग्लंड असं जरी म्हणत असलो तरी तिला प्रत्यक्षात युनायटेड किंगडम्स म्हणजे UK असं म्हटलं जातं. कारण हे 4 प्रदेश मिळून या 4 प्रदेशातील राज्य एकत्र येऊन हा ग्रेट ब्रिटन नावाचा देश बनलेला आहे. कधी कधी ते वेगवेगळे होते, पण जेव्हा परकीय टोळ्यांनी आक्रमण करण्याचा प्रयत्न केला खूप पूर्वी म्हणजे 6व्या-7व्या शतकामध्ये, त्याचे स्थानिक सर्व प्रदेश एकत्र आले आणि परकीय आक्रमण त्यांनी परतवून लावलं. पण नंतर त्यांच्या लक्षात आलं की जर आपलं सार्वभौमत्व, आपलं स्वातंत्र्य टिकवायचं असेल तर त्यासाठी आपण संघटित होणं एकत्र येणं आवश्यक आहे. आणि त्या भावनेतून हे 4ही प्रदेश एकत्र आले आणि ग्रेट ब्रिटन हे राष्ट्र, युनायटेड किंगडम अर्थात UK हे राष्ट्र निर्माण झाले. 4ही प्रदेशातील राजेशाही एकत्र येऊन त्यांनी राजा निर्माण केला, एक राजतंत्र निर्माण केलं. याचा भौगोलिक क्षेत्रफळ किती आहे तर साधारणपणे असं म्हटलं जातं की 700 किलोमीटर लांब आणि 300 किलोमीटर रुंद एवढं याचं भौगोलिक क्षेत्रफळ आहे. म्हणजे भारतापेक्षा कितीतरी लहान भूप्रदेश ब्रिटनचा, तरी सुद्धा भारतापेक्षा शक्तिशाली नव्हे, जगातील अनेक राष्ट्रांवर अनेक वर्ष राज्य केलेला हा देश. या देशातील शिक्षणाची पार्श्वभूमी जर आपण लक्षात घेतली, त्या जर आपण लक्षात घेतला किंवा वर्तमान स्थिती लक्षात घेतली तर उच्च शिक्षण घेण्याचं प्रचंड प्रमाण या देशामध्ये आहे. जगातील 100 टॉपच्या युनिव्हर्सिटीपैकी 100 मध्ये 9 विद्यापीठ आहेत ब्रिटनचे. ऑक्सफोर्ड आणि केम्ब्रिज ही जगातील नामांकित विद्यापीठ ब्रिटनची, की ज्या विद्यापीठामध्ये शिकणं जगातील विद्यार्थ्यांना अत्यंत सन्मानाचं वाटतं, ज्याला शिकायला संधी भेटते ते स्वतःला भाग्यवान समजतात. आजही आपल्या देशातून आणि स्वातंत्र्यापूर्वी सुद्धा ब्रिटनमध्ये जाऊन या विद्यापीठात शिकणारे, तिथून परत येणारे अनेक मान्यवर नेते, समाजसुधारक आपल्या देशामध्ये आहे की जे प्रतिष्ठेने गौरवाने सांगतात की आम्ही केम्ब्रिजचे विद्यार्थी आहोत, आम्ही ऑक्सफोर्डचे विद्यार्थी आहोत. ऑक्सफोर्ड डिक्शनरी सुद्धा आपण शब्द ऐकलेला आहे. यावरून या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात येईल. याशिवाय आर्थिकदृष्ट्या जर विचार केला तर ब्रिटनचं प्रमुख शहर लंडन हे जे आहे हे जगातील 3ऱ्या क्रमांकाचं प्रमुख आर्थिक केंद्र म्हणून ओळखलं जातं. जसं भारताची राजधानी दिल्ली आहे, पण भारताची आर्थिक राजधानी म्हणून आपण मुंबईला ओळखतो. तर जगातील 3 क्रमांकाचं आर्थिक व्यापाराचं केंद्र म्हणून लंडनला ओळखलं जातं. या देशाचं वैशिष्ट्य आहे.
आणि मग अशा पद्धतीने जवळपास 7व्या शतकापासून ते आजपर्यंत सातत्याने ब्रिटनमध्ये जी संसदीय लोकशाही विकसित होते. सामाजिक जीवनात जर आपण विचार केला ब्रिटनच्या, धार्मिक दृष्ट्या जर आपण विचार केला तर ब्रिटन हे ख्रिश्चन धर्माची संख्या अधिक असलेलं राष्ट्र आहे. पण याशिवाय जगातील इतर अनेक राष्ट्रातून अनेक लोक त्या ठिकाणी जाऊन स्थायिक झाले, ज्यामध्ये मुस्लिम आहेत मोठ्या प्रमाणात, हिंदू आहेत, शीख आहेत, बौद्ध आहेत, फ्रेंच कम्युनिटीज आहेत. वेगवेगळ्या देशातून वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक तिथे गेलेले आहेत आणि त्यांनी तिथलं नागरिकत्व स्वीकारलेलं आहे. त्यामुळे त्याचा ब्रिटनचे झालेले आहे आणि म्हणून त्यांनी तिथलं जे राजकीय जीवन आहे, सामाजिक जीवन आहे ते का त्यांनी स्वीकारले आहे. लोकसंख्येचा विचार केला तर ब्रिटनची लोकसंख्या ही 60 ते 65 कोटीच्या आसपास आहे. आपण जगात दुसऱ्या क्रमांकाच्या लोकसंख्येच्या बाबतीत मोठा देश आहे. आपली 125 कोटीपेक्षा अधिक लोकसंख्या आहे. आपल्या तुलनेत त्यांची लोकसंख्या खूप कमी आहे, परंतु औद्योगिक दृष्टिकोनातून ते प्रगत अशा प्रकारचा राष्ट्र आहे. आज अमेरिका किंवा चीन सारखी त्या राष्ट्राची पोषण नाही, परंतु दुसऱ्या महायुद्धाच्या पूर्वी हे जगातलं अत्यंत शक्तिशाली अशा प्रकारचं राष्ट्र होतं. महासत्ता होती. संरक्षण दृष्टीने विचार केला तर या देशाचं नाविक दल हे जगातील सर्वात शक्तिशाली आहे, कारण चारही बाजूनी समुद्राने सीमा नैसर्गिक स्वरूपात त्यांना मिळालेल्या आहेत. त्यामुळे जमिनीवरून कोणीही त्यांच्यावर आक्रमण करू शकत नाही. जशी आपल्याला चीनकडून आक्रमण होण्याची भीती वाटते, पाकिस्तानकडून आक्रमण होण्याची भीती वाटते, पण मुंबईकडून थोडी भीती वाटत नाही. तर त्यांना चारही बाजूने समुद्र असल्या कारणाने त्यांना ती भीती नाही. पण ज्याप्रमाणे एखाद्या गावात मोठी नदी असते आणि मग त्या गावातील छोटी छोटी मुलं सुद्धा पोहण्यामध्ये अत्यंत तरबेज असतात, तसं काहीच ब्रिटनचं झालेलं आहे. चारही बाजूने समुद्र असल्या कारणाने व्यापारासाठी समुद्राचा वापर होतो. म्हणजे रस्ते बांधण्यावर खर्च करण्याचं काम नाही. समुद्रातील व्यापार, जहाजातला व्यापार हा रस्त्याच्या तुलनेमध्ये अत्यंत स्वस्त असतो. म्हणून एक व्यापारिक राष्ट्र म्हणून, एक औद्योगिक राष्ट्र म्हणून सुद्धा या राष्ट्राने आपला नावलौकिक कमवलेला आहे. आणि त्या अनुषंगाने हे राष्ट्र, तिथले सुशिक्षणाचं प्रमाण, तिथल्या लोकांची मानसिकता यातून निरंकुश राजतंत्रातून त्यांनी आपली एक आधुनिक अशा प्रकारची लोकशाही शासन पद्धती विकसित केली.